केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने आपला मोर्चा आता देशातील प्राथमिक शाळांकडे वळवलाय। देशातील सरकारी शाळांची परिस्थिती पाहण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे पथक वेगवेगळ्या प्राथमिक सरकारी शाळांना भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या व तिथल्या शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। हा सीजेपीच्या क्या बोलती पब्लिक या विशेष अभियानाचा एक भाग आहे। हे अभियान सुरू असताना व सीजेपीच्या माध्यमातून सरकारी शाळांची दुरावस्था लोकांसमोर येत असताना राजस्थानमध्ये सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे। जयपूरच्या बगरू मतदारसंघातील एका छोट्याशा गावात सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर जमावाने लाठ्या काठ्यांनी हल्ला केला। त्यांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या, त्यांचे कपडे फाडले आणि थेट दगडफेक केली। या दगडफेकीत एका कार्यकर्त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे। परंतु हा राग कशासाठी होता? हे कार्यकर्ते कोणती चोरी करायला गेले होते का? नाही, हे कार्यकर्ते गेले होते अशा एका सरकारी शाळेची पाहणी करायला, ज्या शाळेची इमारत अत्यंत धोकादायक बनल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ती शाळा चक्क म्हशींच्या गोठ्यात भरवली जात आहे। सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि त्यांच्या टीमवर झालेला प्राणघातक हल्ला नेमका का झाला? त्यामागे गावातील ग्रामस्थ होते की राजकीय गुंड? शिक्षण मंत्र्यांचे नाव यात का ओढले जात आहे? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, आपल्या मुलांचं भवितव्य म्हशींच्या गोठ्यात आकाराला येत असताना सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? आज याची सर्व माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। ही घटना घडली आहे राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील बगरू मतदारसंघातील रामपुरा कंवरपुरा या गावात। सीजेपी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीने संपूर्ण राज्यात स्कूल ठीक करो ही मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि त्यांचे कार्यकर्ते राज्यातील दुरावस्था झालेल्या सरकारी शाळांची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत। काल 21 ऑगस्ट रोजी आशुतोष रांका आणि त्यांची टीम रामपुरा कंवरपुरा येथील एका सरकारी प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी निघाले। ही शाळा अनेक वर्षांपासून एका म्हशीच्या गोठ्यामध्ये भरत असल्याचा दावा सीजेपी कडून करण्यात आला होता। परंतु सीजेपीची टीम गावात पोहोचण्यापूर्वीच तिथल्या मुख्य रस्त्यांवर बॅरिगेट्स उभारण्यात आले होते। वाहनांची तपासणी केली जात होती। जशी ही टीम गावात दाखल झाली तसा अचानक एका मोठ्या जमावाने त्यांना घेरलं। जमावाच्या हातात लाठ्या काठ्या होत्या। त्यांनी सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची केली आणि पाहता पाहता या विरोधाचं रूपांतर हिंसेत झालं। कार्यकर्त्यांवर लाथा बुक्क्यांनी हल्ला करण्यात आला। आशुतोष रांका यांचे कपडे फाडण्यात आले। कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर बेछूट दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये गाड्यांच्या काचा चकनाचूर झाल्या। या तुफान दगडफेकीत सीजेपीच्या एका कार्यकर्त्याचा हात देखील फ्रॅक्चर झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। आता इथे दोन बाजू समोर येतात। पहिली बाजू आहे तिथल्या स्थानिक ग्रामस्थांची आणि सत्ताधारी भाजप कार्यकर्त्यांची। हल्ला झाल्यानंतर जमावाने शाळेबाहेर धरणं आंदोलन सुरू केलं। ग्रामस्थांचा असा दावा होता की आम्ही कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला आमच्या गावातील शाळेची पाहणी करू देणार नाही। शाळेच्या दुरुस्तीसाठी सरकारने 12 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून हे काम भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि प्रशासन स्वतः करेल। बाहेरील पक्षाने इथे येऊन राजकारण करण्याची गरज नाही। एवढंच नाही तर सीजेपी कडून असा देखील आरोप करण्यात आला आहे की हल्लेखोरांनी कार्यकर्त्यांना पाकिस्तानी आणि नक्षली असे शब्द वापरून अपमानित केले। दुसरी बाजू आहे सीजेपीची। सीजेपीच्या मते ज्या इमारतीत शाळा चालवली जात होती ती इमारत प्रशासनाने अधिकृतपणे असुरक्षित घोषित केली आहे। परंतु पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे चिमुकली मुलं त्या गेल्या काही वर्षांपासून म्हशींच्या दुर्गंधीयुक्त गोठ्यात बसून शिक्षण घेत आहेत। जर 12 लाख रुपये मंजूर झाले होते तर मग आजवर ही शाळा गोठ्यात का भरवली होती? हा थेट प्रश्न आता सीजेपीने उपस्थित केलाय। या हिंसेनंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आणि आशुतोष रांका यांनी राजस्थान पोलिसांच्या आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। आशुतोष रांका यांनी थेट आरोप केलाय की हा हल्ला सर्वसामान्य गावकऱ्यांनी केलेला नाही, तर हा भाजपच्या गुंडांनी घडवून आणलेला नियोजित कट आहे। रांका यांच्या मते राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांच्या थेट सांगण्यावरूनच हा हल्ला घडवण्यात आला आहे। स्थानिक भाजप नगरसेवकाने गावात हिंसाचार पसरवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यासाठी पैसे वाटले होते असा खळबळजनक आरोपही रांका यांनी केलाय। सीजेपीने पोलिसांवर मुखदर्शक बनल्याचा आरोप केला आहे।
जेव्हा घटनास्थळी दगडफेक होत होती तेव्हा पोलीस काय करत होते असा सवाल आता विचारला जातोय. या वादाची पाळंमुळं काही दिवसांपूर्वीच्या एका सरकारी निर्णयाशी संबंधित आहेत. राजस्थानच्या शिक्षण विभागाने नुकताच एक अत्यंत वादग्रस्त नियम जारी केला होता. या नियमानुसार सरकारी शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही बाहेरील व्यक्तीच्या प्रवेशावर, फोटोग्राफीवर, व्हिडिओग्राफीवर आणि बाईट्स घेण्यावर म्हणजेच मुलाखत घेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. सीजेपीने या निर्णयाला जोरदार विरोध केला होता आणि हा निर्णय म्हणजे सरकारी शाळांची दुरावस्था आणि भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे असा त्यांनी आरोप केला होता. आणि हा नियम लागू झाल्यानंतर लगेचच सीजेपीच्या टीमवर हा हल्ला झाला, ज्यामुळे या संशयाला अधिक बळ मिळत आहे. जयपूरमधील या घटनेनंतर राजस्थानच्या राजकारणात एक मोठा गदारोळ माजला आहे. राजस्थान काँग्रेसने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय. काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे की भाजप सरकार राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा बंटाधार लावण्यासाठी गुंडगिरीचा वापर करत आहे. जर शाळांची अवस्था चांगली आहे तर मग मीडिया किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना तिथे जाण्यापासून का रोखलं जात आहे? भाजप सरकार पारदर्शकतेची हत्या करून घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दुसरीकडे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी या आरोपांचे खंडन केले असून त्यांनी म्हटलंय की शाळा या विद्यामंदिर आहेत, त्यांना राजकीय आखाडा बनवू नका. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा बाहेरील व्यक्तीला शाळांच्या शांततेचा भंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्याच वेळी जयपूर पोलिसांनी या प्रकरणात परस्पर विरोधी तक्रार नोंदवून घेत तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. परंतु अजूनही मुख्य हल्लेखोरांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा दावा सीजेपी करत आहे. ही घटना केवळ एका सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला नाही, तर हा आपल्या लोकशाहीवर आणि शिक्षण व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह आहे. या संपूर्ण घटनेतून काही गंभीर प्रश्न देखील निर्माण होतात. जर शाळांची अवस्था खरोखरच उत्तम असेल किंवा तिथे 12 लाखांचे काम सुरू असेल तर मग बाहेरील लोकांना तिथे पाहणी करण्यापासून रोखण्यासाठी दगडफेक का करावी लागते? 21व्या शतकात जिथे आपण डिजिटल इंडिया आणि विश्वगुरूच्या गोष्टी करतो तिथे राजधानी जयपूर जवळ लहान लहान मुलांना म्हशींच्या गोठ्यात बसावं लागत असेल तर हे कोणाचं अपयश आहे? दिवसा ढवळ्या गाडीच्या काचा फोडल्या जातात, लोकांचे कपडे फाडले जातात, कार्यकर्त्यांचे हात फ्रॅक्चर केले जातात आणि पोलीस फक्त मुखदर्शक बनून राहतात. शाळांमध्ये व्हिडिओग्राफीवर बंदी घालून प्रशासन नक्की काय लपवू इच्छितं? शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी सुधारणं हे सरकारचं काम आहे की त्या त्रुटी दाखवणाऱ्यांचं तोंड बंद करणं हे त्यांचं काम आहे? राजस्थान मधील या स्कूल ठीक करू मोहिमेवरून पेटलेला हा वाद आता कुठे जाऊन थांबणार हा येणारा काळच ठरवेल. सीजेपीने या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि आपली ही मोहीम थांबणार नाही असा थेट इशारा दिलाय. सरकारी शाळांची दुरावस्था दाखवणं आणि सुधारण्याची मागणी करणं हा गुन्हा आहे का? शाळांमध्ये बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे की चुकीचा? यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा.